हे बघा 3 ऑप्शन होते, 3 पैकी इथे एक बसला म्हटल्यावर 2च राहिले आता. 2 पैकी इथे एक बसला म्हटल्यावर एकच ऑप्शन राहिला म्हणून याचं उत्तर 3, 2 म्हणजे 3 फॅक्टोरियल. बरं 3 फॅक्टोरियलचं उत्तर तर 6 असतं. बरोबर ना? याचं उत्तर तर 6 असतं. मग हे कसं बनू शकतं जरा चर्चा करून घेऊ ना आपण, नेमकं काय होऊ शकतं. तर मला असं वाटतं पहिला वर्ड बनेल MIC, दुसरा बनेल MCI, पुढचा बनेल IMC, पुढचा बनेल ICM, पुढचा बनेल CMI आणि शेवटचा बनेल CIM. हे ते 6 वर्ड्स आहेत जे फील करून घ्यायचे ना आपल्याला, जे सोपं करायचं आहे ना. हा 6 आकडा म्हणजे काय, हे 6 ते युनिक नंबर्स युनिक वर्ड्स आहेत. नमस्कार, मी मयूर जोशी स्वागत करतो. मी इथं गणित सोपं करायला आलोय, गणित फील करून द्यायला आलोय, गणित मराठीत शिकवायला आलोय, गणित आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथं आलोय. तर आपण परम्युटेशनला सुरुवात केली होती, नंबर्सची अरेंजमेंट, रिपिटेशन अलाउड असेल तर काय, नॉट अलाउड असेल तर काय. आता आपण सेम पॅटर्न वर्ड्समध्ये, अल्फाबेटिकल वर्ड्समध्ये जाऊया. तर बेसिकली हा क्वेश्चन आहे, हा इथं क्वेश्चनची थीम आहे, टॅगलाईन आहे क्वेश्चनची. हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म युझिंग द लेटर्स ऑफ द वर्ड माईक. मुद्दाम छोटा वर्ड घेतल्यावर कमी, म्हणजे तो कळेल मला, त्यातून काही इंटरप्रिटेशन करून द्यायचे, त्यासाठी मी छोटा घेतला. वन रिपिटेशन इज अलाउड अँड नॉट अलाउड असं काहीतरी. तर बघा पोरांनो, आपल्याकडं नाही याच्यामध्ये विचार, थॉट प्रोसेस काय पाहिजे माहिती का आपली. तर आपल्याकडं 3च अल्फाबेट इथं 3च दिलेले आहे, 3च वापरू शकतो. म्हणजे ABCDतले बाकीचे नाही घेऊ शकत आपण, याच्यातूनच उचलायचे, याच्यातून घ्यायचे. बरं रिपिटेशन अलाउड म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झालं, तर वर्ड्समध्ये आपण शिकलो ही गोष्ट. तर बेसिकली आता एक काम करू, याच्यातला सब क्वेश्चन याचं उत्तर काढू आपण. सब क्वेश्चन याच्यातला असा होता की रिपिटेशन इज अलाउड. मला सांगा बरं, 3 जागा आहेत खरं तर, 3 अल्फाबेटचं 3च त्याचा वर्ड यूज करू शकतो ना आपण, बनवू शकतो सॉरी. तर मला सांगा, जर समजा रिपिटेशन इज अलाउड आहे, रिपिटेशन इज अलाउड म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही M C I किंवा MMI CIC असे रिपीटवाले वर्ड तुम्ही तयार करू शकता, याला तुम्हाला अलाउड केलेलं आहे, हा त्याचा अर्थ होतो. मग जेव्हा मी या जागेचा विचार करतो ना पोरांनो, या जागेसाठी माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, MI पण आहे, C पण आहे. म्हणजे ही जागा मी 3 प्रकारे भरू शकतो, 3 वेज आहेत भरायचे. ठीक आहे. इंटू या जागेसाठी पण माझ्याकडे 3च ऑप्शन आहेत, 3च ऑप्शन आहेत ना, मग ते 3 वेज, आणि याच्याकडे पण 3 वेज आहे. म्हणजे मला असं वाटतं याचं उत्तर यायला पाहिजे 3चा पॉवर 3. 3 जागा होत्या आणि 3 ऑप्शन होते, म्हणून याचा पॉवर आपण 3चा पॉवर 3 याचं उत्तर आलं. याच्यामध्ये ना अशा टाईपचे सगळे वर्ड येतील, सोबत सोबत काही रिपीट असेल नसेल वगैरे, ते सगळ्या टाईपचे गोष्टी याच्यामध्ये वर्ड सामील होतील. मेन कन्सर्न नाही याचा आहे नॉट अलाउडचा. आता नॉट अलाउडकडे आपण ना जरा चर्चा करून घेऊ. नॉट अलाउडचं पोरांनो बघा, ज्यावेळेस आपण नंबर्सचा विचार करतो, नंबर्सचा, त्यावेळेस मी असं बोलायचो की या जागेकरता आपल्याकडे किती उमेदवार आहेत, तर 3, MI आणि C. ही जागा आपण 3 प्रकारे भरू शकतो. त्या तिघांमधला जो मेंबर इथे येऊन बसेल तो बाद झाला, परत येऊ शकत नाही, कारण की रिपिटेशन इज नॉट अलाउड असं म्हटलंय त्यांनी. सेकंड केसचं उत्तर बोलतोय मी आता. तर जर तिघांपैकी कुठलाही एक नंबर इथं लॉक झाला तर आपल्याकडे 2च ऑप्शन उरले. मग याच्यासाठी आपल्याकडे 2च वेज आहेत. आणि जेव्हा याच्याकडे पण एक जण भरला गेला तेव्हा याच्याकडे एकच ऑप्शन होता, म्हणजे याचं उत्तर आलं 3 फॅक्टोरियल. जेव्हा वर्ड्सचं आपण रिपिटेशन अलाउड करत नाहीये, तेव्हा 3 लोक 3 जागाचं उत्तर 3 फॅक्टोरियल आलं होतं. आय रिपीट, जेव्हा 3 लोक होते आणि 3च जागा होत्या, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. हे मी परत परत तुमच्याकडनं का वधवून घेतोय, कारण की याच्यावरती CETला काहीतरी गोष्टी मला बोलायच्या आहे आणि फर्दर व्हिडिओजमध्ये मी याचा रेफरन्स देत राहणार आहे. सो लक्षात ठेवा, 3 लोक 3 उमेदवार 3 फॅक्टोरियल. कारण का, याच्याकडे 3 ऑप्शन होते, याच्याकडे जर इथे एक बसलं तर हे बघा 3 ऑप्शन होते, 3 पैकी इथे एक बसला म्हटल्यावर 2च राहिले आता. 2 पैकी इथे एक बसला म्हटल्यावर एकच ऑप्शन राहिला, म्हणून याचं उत्तर 3, 2 म्हणजे 3 फॅक्टोरियल. बरं 3 फॅक्टोरियलचं उत्तर तर 6 असतं, बरोबर ना, याचं उत्तर तर 6 असतं. मग हे कसं बनू शकतं जरा चर्चा करून घेऊ ना आपण, नेमकं काय होऊ शकतं. तर मला असं वाटतं पहिला वर्ड बनेल MIC, दुसरा बनेल MCI, पुढचा बनेल IMC, पुढचा बनेल ICM, पुढचा बनेल CMI आणि शेवटचा बनेल CIM. हे ते 6 वर्ड्स आहेत जे फील करून घ्यायचे ना आपल्याला, जे सोपं करायचंय ना. हा 6 आकडा म्हणजे काय, हे 6 ते युनिक नंबर्स युनिक वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये बघा काहीच रिपीट झालेलं नाहीये, परंतु कुठलाच मेंबर कॉपी पेस्ट नाहीये. आणि याच्या पलीकडे तुम्ही काही पण त्याचं कॉन्फिगरेशन बनवा, कसंही त्याचं तुम्ही कॉम्बो त्याचा करा, तरी तो याला कुठेतरी मॅच करून जाईल. सो
युनिक जे बसताय ना युनिकवाले, तर ते युनिकवाले फक्त 6च आहे आणि ते 6 कोणते, तर हे 6 आहेत ते वेगळे वेगळे करून. बरोबर. सो रिपिटेशन अलाउडमध्ये सगळे मेंबर चालतात, एम पण चालतो, एस पण, म्हणजे सगळे चालतात, रिपीटमध्ये पण चालतात, 2 रिपीट 3 रिपीट काही चालतील. परंतु नॉट अलाउडमध्ये ना प्रत्येक जण वेगळा वेगळा युनिक जागा घेऊन बसलाय आणि त्याचं उत्तर असं येतं. आता हालाकी हे मोठे मोठे वर्ड्सचं पण मी तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर सांगून देईल, परंतु जो फील करून घ्यायचा ना कन्सेप्टला, त्या कन्सेप्टचा फील असा आहे नेमके ते वर्ड्स मला दाखवता आले इथं. नेमके युनिक वर्ड बसतात कसे, दिसतात कसे, तर ते असे दिसतात, यातला एकही रिपीट नाही आहे. आणि हेच आपल्याला फील करून घ्यायचं आहे, हेच आपल्याला सोपं करून घ्यायचं होतं. एनिवे, सो या काहीचं उत्तर आलं 6 किंवा ऑर 3 फॅक्टोरियल असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे. आता मी जातो क्वेश्चन नंबर 2कडं. यातला अजून एक सॉल्व्ह करून देतो आणि आपण पुढच्या कन्सेप्टकडे निघून जाऊ. ठीक आहे. आता बघा परंतु याच्याकडं ना स्पेसकडं 5 जागा आहेत. पहिला घेतो आर ए म्हणजे रिपिटेशन अलाउड, 1 2 3 4 5. बरोबर ना. याच्याकडे अल्फाबेट किती आहे, 1 2 3 4 आणि 5. सो एन म्हणजे एन ऑब्जेक्ट आहे ना, ते पण 5 आहेत. तर ह्या जागेसाठी पण 5 उमेदवार राहू शकतात. रिपीटमध्ये चालतंय म्हणून याच्याकडे पण 5, याच्याकडेही 5, याच्याकडेही 5 चान्स आहेत आणि याच्याकडेही 5 चान्स आहे. सगळ्यांचा गुणाकार केल्यावर 5चा पॉवर 5 इथे येतो. सारे गुणाकार केल्यावरती काय, सारख्या सारख्याच गुणाकार केल्यावर 5चा पॉवर 5 इथे येईल. बरोबर ना. तो आला. आता मेन कन्सर्न आहे रिपिटेशन इज नॉट अलाउड. आर एन ए करतो इथं मी, आर एन आणि ए. 1 2 3 4 5, 5 लोक आहेत. तर ह्या जागेसाठी ना माझ्याकडे 5 उमेदवार आहेत, 1 2 3 आणि 1 2 3 4 आणि 5. याच्यासाठी माझ्याकडे 5 वेज आहेत, 5 चॉईसेस आहेत. बरोबर ना. त्या 5 पैकी जो मेंबर इथे येऊन बसेल तो फिक्स झाला, राहिले फक्त 4. म्हणजेच काय, या जागेसाठी माझ्याकडे फक्त 4च वे. त्या 4 पैकी पण एक जण इथे बसल्यावर माझ्याकडे फक्त 3च लोक राहिले. म्हणून काय, याच्यासाठी माझ्याकडे 3 जागा आहेत, याच्याकडे 2 जागा, याच्याकरता 1. तुम्ही जर सगळ्यांचा गुणाकार जर केला तर मला असं वाटतं याचं उत्तर येईल 5 फॅक्टोरियल. बरोबर ना. म्हणजेच काय, 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल. परत तेच वाक्य, 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल, रिपिटेशन अलाउड नसताना. ठीक आहे. आता मला सांगा बाकीच्यांचं उत्तर तुम्हाला शोधता येईल, काही सोपं अवघड राहिलेलं नाहीये. रिपिटेशन अलाउड असेल तर काय, सगळे चॉईस चालतात. याच्याकडे पण 5 5 5 याचं उत्तर असं येतं. म्हणजे रिपिटेशन अलाउडचं उत्तर नॉट अलाउडचं उत्तरामध्ये फरक बघा दिसतो कसा नेमका. याच्याकडे 5 चॉईस, याच्याकडे पण 5 5 5, म्हणून 5चा पॉवर 5 आहे. आणि याच्याकडे जेव्हा रिपिटेशन अलाउड केलं नव्हतं आपण, रिपिटेशन नॉट अलाउड होतं, त्यावेळेस याच्याकडे 5 चॉईस होते, याच्याकडे 4 3 2 आणि याचं उत्तर आलं होतं 5 फॅक्टोरियल. ज्यालाच मी परत रिपीट करतो की 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल. थँक्यू सो मच. तुम्हाला एक कन्सेप्ट कळाली असेल, बऱ्यापैकी सोपी केली. एक व्हिज्युअल तुम्हाला माईकच्या क्वेश्चनचा व्हिज्युअल्स तुम्हाला मी दिले, म्हणजे माईकच्या क्वेश्चनमध्ये नेमके युनिक त्याचे पॅटर्न दिसता कसे तुम्हाला दाखवून दिलं. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण पुढच्या व्हिडिओकडे जाऊया.